मित्रांनो, मोदी सरकार आता पेन्शनच्या बाबतीत एक असा ऐतिहासिक आणि जबरदस्त धमाका करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे तुमच्या म्हातारपणाची सर्व दुःख, आर्थिक विवंचना आणि भविष्याची चिंता कायमची मिटणार आहे. जरा विचार करा, दरमहा 10,000 रुपये पेन्शन थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. आतापर्यंत जी अटल पेन्शन योजना आपण पाहत होतो, तिचा पूर्ण चेहरा मोहरा आता बदलणार आहे. काय आहे हा सरकारचा नवा मास्टर प्लॅन? 10,000 रुपयांच्या पेन्शनसाठी तुम्हाला नेमकी काय तयारी करावी लागेल आणि हा नवीन नियम नक्की कधीपासून लागू होणार, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आज आपण या विशेष रिपोर्टमध्ये पाहणार आहोत. हा देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि खऱ्या अर्थानं क्रांतिकारक बातमी आता समोर आली आहे. केंद्र सरकार अटल पेन्शन योजना म्हणजेच APY अंतर्गत मिळणाऱ्या किमान पेन्शनची रक्कम वाढवण्यावर अत्यंत गांभीर्यानं आणि युद्धपातळीवर विचार करत आहे. सध्याच्या घडीला या योजनेत जास्तीत जास्त 5,000 रुपये दरमहा पेन्शन मिळते, पण आता ही मर्यादा वाढवून थेट 10,000 रुपये प्रति महिना केली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीनं पाहिलं तर हा भारताच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे. भारत सरकार आता इन्फॉर्मल वर्कर्स म्हणजेच असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी सामाजिक सुरक्षेचा परीघ मोठ्या प्रमाणावर वाढवण्याच्या मोहिमेवर काम करत आहे. आजच्या काळात वाढलेली प्रचंड महागाई, गॅस सिलेंडरचे दर, पेट्रोल डिझेलचे भाव आणि निवृत्तीनंतरचा वाढता आरोग्याचा खर्च पाहता 5,000 रुपयांची सध्याची रक्कम खूपच अपुरी पडत असल्याची जाणीव स्वतः केंद्र सरकारला झाली आहे. मिंट या प्रसिद्ध आणि विश्वासार्ह वृत्तसंस्थेनं दिलेल्या अधिकृत वृत्तानुसार अर्थ मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे की पेन्शनची ही अपर लिमिट म्हणजेच कमाल मर्यादा वाढवण्याबाबतचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि त्यावर लवकरच मोहर उमटणार आहे. आता आपल्याला हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की भारतात असंघटित क्षेत्रातील कामगार म्हणजे नक्की कोण. हे ते लोक आहेत जे दिवसभर उन्हातान्हात शेतात राबतात, बांधकामावर मजूर म्हणून काम करतात किंवा शहराच्या नाक्यावर छोटे मोठे व्यवसाय करतात. या लोकांकडे ना सरकारी नोकरीसारखी सुरक्षितता असते, ना दरमहा फिक्स्ड पगार असतो, ना PF किंवा पेन्शन सारख्या मोठ्या सोयी असतात. आपल्या देशातील एकूण वर्कफोर्सच्या तब्बल 90% हिस्सा हा याच असंघटित क्षेत्राचा आहे. यामध्ये रस्त्यावरील विक्रेते, घरगुती कामगार, शेतमजूर आणि स्वतःचा छोटा व्यवसाय करणाऱ्यांचा समावेश होतो. या कोट्यावधी कष्टकरी लोकांच्या भविष्याला म्हातारपणी आधार देण्यासाठीच अटल पेन्शन योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. सध्याच्या जुन्या नियमांनुसार वयाची 60वी वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत गॅरंटीड पेन्शन मिळते. मात्र गेल्या 10 वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर ज्या पद्धतीनं गगनाला भिडले आहेत, ते पाहता 5,000 रुपये महिना म्हणजे वृद्धापकाळात खूपच कमी आधार ठरत आहे. म्हणूनच ही मर्यादा 10,000 रुपयांपर्यंत नेली तर सामान्य कष्टकरी माणसाला निवृत्तीनंतर कोणासमोरही हात पसरवण्याची किंवा स्वतःच्या मुलांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. सरकारचा हा विचार केवळ आर्थिक बदल नसून तो गोरगरिबांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा मोठा निर्णय आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशातील करोडो कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या म्हातारपणाची काठी अधिक मजबूत होणार आहे, यात शंकाच नाही. अटल पेन्शन योजनेची व्याप्ती आणि तिची ताकद आज किती मोठी आहे हे आपल्याला सरकारच्या ताज्या आकडेवारीवरून अगदी स्पष्टपणे दिसून येतं. आतापर्यंत या योजनेशी 9 कोटींहून अधिक भारतीय नागरिक जोडले गेले आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. चालू आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तर या योजनेने आजवरचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले असून तब्बल 1,35,00,000 नवीन सदस्य केवळ एका वर्षात या योजनेत सामील झाले आहेत. मात्र या प्रचंड यशासोबतच एक मोठं तांत्रिक आव्हानही सरकारसमोर उभं ठाकलं आहे. सध्याच्या एकूण सदस्यांपैकी जवळपास 50% सदस्य म्हणजेच अर्धे लोक सध्या आपले नियमित हप्ते भरायचे अचानक थांबले आहेत. याचं मुख्य आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पेन्शनची सध्या असलेली कमी रक्कम आणि हाताला काम नसताना महागाईचा सातत्याने वाढता आलेख. सरकारला आता असा ठाम विश्वास वाटत आहे की जर पेन्शनची ही मर्यादा 10,000 रुपये करण्यात आली तर जे लोक सध्या गुंतवणूक करणं सोडून दिले आहेत ते पुन्हा एकदा मोठ्या आशेने आणि उत्साहाने या योजनेकडे परततील.
अर्थ मंत्रालय आणि पेन्शन फंड नियामक म्हणजेच PFRDA सध्या या प्रस्तावाच्या प्रत्येक तांत्रिक बाजूवर अहोरात्र काम करत आहेत. पेन्शनची ही मर्यादा 8,000 ते 10,000 रुपये प्रति महिना करण्यावर लवकरच कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. हा बदल केवळ या योजनेला अधिक आकर्षक बनवणार नाही, तर तो सर्वसामान्यांसाठी एक भक्कम आणि अभेद्य आर्थिक सुरक्षा कवच म्हणून उभा राहील. या योजनेची दुसरी एक महत्त्वाची बाजू म्हणजे सरकारचं मिळते असलेलं सक्रिय सहकार्य. जे सदस्य 2015-16च्या सुरुवातीच्या काळात या योजनेत सामील झाले होते, त्यांना सरकारकडून काही प्रमाणात आर्थिक मदत म्हणजेच को-कॉन्ट्रिब्युशनही मिळालं होतं. आता सरकार पेन्शन सखी आणि बिझनेस करस्पॉन्डंट्सची एक खूप मोठी फौज गाव पातळीवर तयार करत आहे. ही प्रशिक्षित माणसं थेट गावोगावी जाऊन, खेड्यापाड्यातील वाड्या वस्त्यांवर जाऊन लोकांना या योजनेचे महत्त्व आणि 10,000 रुपयांच्या नवीन पेन्शनचे फायदे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतील. ज्या कष्टकऱ्यांकडे बँकेत जाण्यासाठी पुरेसा वेळ नाही किंवा ज्यांना डिजिटल व्यवहारांची तांत्रिक माहिती नाही, त्यांच्या घरापर्यंत ही पेन्शन योजना आता पोहोचवली जाणार आहे. 26 जानेवारी 2026 रोजी झालेल्या ऐतिहासिक कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींनी या योजनेला 2031 पर्यंत सुरू ठेवण्यास अधिकृत हिरवा कंदील दिला आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की पुढील अनेक वर्षे केंद्र सरकार या योजनेवर मोठ्या प्रमाणावर निधी आणि ऊर्जा खर्च करणार आहे. अनेकांच्या मनात अशी शंका असते की जर पेन्शनची रक्कम वाढवली तर सरकारी तिजोरीवर याचा खूप मोठा बोजा पडेल का? पण आर्थिक तज्ज्ञांच्या मते तसं काहीही होण्याची शक्यता नाही. कारण अटल पेन्शन योजना ही पूर्णपणे डिफाईन्ड कॉन्ट्रिब्युशन मॉडेलवर आधारित आहे. म्हणजेच तुम्ही जसा आणि जेवढा हप्ता भरता तशीच तुमची भविष्यातील पेन्शन ठरत असते. सरकार केवळ त्या पैशांच्या सुरक्षिततेची आणि गॅरंटीड परताव्याची संपूर्ण जबाबदारी घेतं. त्यामुळे सरकारी तिजोरीवर कोणताही मोठा अतिरिक्त ताण न पडता लोकांना जास्त पेन्शन देणं तांत्रिकदृष्ट्या सहज शक्य होणार आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या मोठ्या घोषणांमध्ये किंवा आगामी संसदेच्या विशेष अधिवेशनात या 10,000 रुपयांच्या पेन्शनचा अधिकृत आकडा आणि ती लागू होण्याची तारीख जाहीर होऊ शकते. जर तुम्ही अजूनही या योजनेचे सदस्य झाला नसाल तर हीच ती तुमच्यासाठी सर्वात योग्य वेळ आहे. कारण वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर जेव्हा शरीराची ताकद आणि कामाची क्षमता कमी होते, तेव्हा या 10,000 रुपयांच्या हक्काच्या आकड्यामुळे तुमच्या सन्मानाची ढाल आणि जगण्याचा आधार ठरेल.